देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीविषयी तर्कवितर्क सुरू असतानाच आता ठाकरे गटाचेही नेते सागर बंगल्यावरती पोहोचले। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीच्या मालिकेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र भाजप इतर प्रादेशिक पक्षांची धोरणात्मक युती करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या अधिक माहिती देतात। गणेश, या भेटीमागे काय नेमका राजकीय अर्थ आहे? तन्मय, जर नक्कीच बघितलं पाहिजे, कारण की देवेंद्र फडणवीस यांच्या आज अत्यंत महत्त्वाच्या भेटी होताना पाहायला मिळतात। आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन खरं तर त्यांची भेट घेतलेली पाहायला मिळाली। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे आणि उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे सुभाष देसाई असतील, त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर हे दोन प्रमुख नेते आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे तीन नेते आहेत, ते सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले। दादर येथील शिवाजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात जरी ही भेट असे सांगितलं जात आहे, मात्र यामागे एक वेगळं राजकीय गणित देखील असू शकतं, कारण की प्रादेशिक पक्षांना घेऊन आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीला सामोरं जातील असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की एकीकडे राज ठाकरे यांची भेट आणि दुसरीकडे मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवे यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची भेट आज म्हणावं लागणार आहे, कारण की दिवसभरापासून देवेंद्र फडणवीस यांच्या या दोन्ही जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि या प्रादेशिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांबरोबरची ही भेट होती आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काही वेगळे समीकरण होतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून सामनामधून देखील आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना पाहायला मिळतं, तर दुसरीकडे जे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असतील आमदार आदित्य ठाकरे देखील आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचं वेगवेगळ्या गोष्टींच्या वेळेस कौतुक करताना देखील पाहायला मिळाले। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची कुठेतरी जवळकी वाढत असल्याची देखील वारंवार चर्चा होती, कारण की एकनाथ शिंदे हे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टींवरून नाराज होत असल्याचं असं देखील सांगितलं जात होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बरोबरची जवळकी, त्यामुळे ही नेमकी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस प्रादेशिक पक्षांबरोबर काही युती होती का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। पण गणेश, राजकीय तडजोड पाहायला मिळेल यातनं? नक्कीच राजकीय तडजोडच अशाच पद्धतीची होईल असंच दिसून येत आहे, कारण की ज्या वेळेस खरं तर लोकसभेच्या वेळेस आहे ते राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा आहे तो भाजपला दिलेला पाहायला मिळाला होता, तर दुसरीकडे विधानसभेच्या वेळेस देखील आहेत मनसेला कुठेतरी भाजपकडून काही जागांवर पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला होता। विशेष करून मुंबईमध्ये ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच मुंबईमध्ये खरं तर त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय वेगळी गणित समोर येतात, राजकीय गणित, ते पाहणं महत्त्वाचं असेल। गणेश, वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातल्या अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।